नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी गणित यामधील प्रकरण 6वे घातांक याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण पूर्ण वर्ग संख्येचे वर्गमूळ काढणे या घटकाची माहिती करून घेणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. पूर्ण वर्ग संख्येचे वर्गमूळ म्हणजे जी संख्या वर्ग आहे, आपल्याला माहिती आहे वर्ग काय आहे. 2चा वर्ग 4 आहे, 4चा वर्ग 16 आहे, 5चा वर्ग 25 आहे. मग आता ह्या 25चा आपल्याला जर वर्गमूळ विचारलं तर ते आपण कसं काढू शकतो, तर त्याची माहिती आता आपण या घटकामध्ये करून घेणार आहोत. तर दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणले असता येणारा गुणाकार हा त्या संख्येचा वर्ग असतो, हे आपल्याला माहीत आहे. उदाहरणार्थ 6 गुणिले 6 म्हणजे 6चा वर्ग बरोबर 36. मग आता 6चा वर्ग बरोबर 36 याचे वाचन आपण कसं करतो, 6चा वर्ग 36 आहे असे करतो. त्याचप्रमाणे -5 गुणिले -5चा वर्ग येतो 25. मग त्याचं वाचन आपण कसं करतो, -5चा वर्ग 25 आहे असं करतो. आता दिलेल्या संख्येचे वर्गमूळ काढणे. 3 गुणिले 3 म्हणजे 3चा वर्ग बरोबर 9. येथे 3चा वर्ग 9 आहे, म्हणजे आपल्याला काय सांगता येतं की 9चे वर्गमूळ हे 3 आहे असं आपण सांगू शकतो. मग वर्गमूळासाठी वर्गमूळ ही खूण वापरतात. म्हणजे वर्गमुळात 9 म्हणजे 9चे वर्गमूळ म्हणजे वर्गमुळात 9 बरोबर 3 आहे असं आपण म्हणतो. त्याचप्रमाणे 7चा वर्ग 49 म्हणून वर्गमुळात 49 बरोबर 7. 8चा वर्ग 64 या वर्गमुळात 64 बरोबर 8. आता -8 गुणिले -8 म्हणजे -8चा वर्ग 64 आहे. मग 64चे वर्गमूळ -8 असे सुद्धा लिहितात. म्हणजे x ही संख्या धनसंख्या असेल तर तिची 2 वर्गमूळ असतात आणि त्यापैकी ऋण वर्गमूळ वजा वर्गमूळामध्ये x आणि धन वर्गमूळ असेल तर वर्गमुळात xने दाखवले जाते. म्हणजे 81चे वर्गमूळ काढा असं जर सांगितलं तर आपण 81 बरोबर 9 गुणिले 9 किंवा -9 गुणिले -9 असं म्हणतो, असं लिहितो. आणि म्हणून वर्गमुळात 81 बरोबर 9 हे धन झालं आणि वजा वर्गमुळात 81 बरोबर -9 हे ऋण लिहिलं. आपण बहुतेक वेळा धन वर्गमुळाचा विचार करतो. आता इथे जी दिलेली संख्या आहे तिचं काय करायचं आहे, आपल्याला अवयव पद्धतीने वर्गमूळ काढायचं आहे. अवयव पद्धतीने म्हणजे या पद्धतीने दिलेल्या संख्येचे मूळ अवयवांपासून समान अवयवांच्या जोडा तयार करा. मग आता 144ला आपण 2ने भागलेलं आहे. मग इथे किती वेळा 2 आलेले आहेत, 1 2 3 4 आणि 3 किती वेळेला आलेले, 2 वेळेला आलेले आहेत म्हणजे ते इथे. मग त्यांच्या जोड्या कशा तयार होतील, 2 गुणिले 2 ही एक जोडी, त्याच्या खाली अशी रेष मारायची, 2 गुणिले 2ची परत दुसरी जोडी, त्याच्या खाली रेघ आणि 3 गुणिले 3 ही 3ची एक जोडी. म्हणजे समान अवयवांच्या जोड्या तयार करायच्या आणि प्रत्येक जोडीतील एक अवयव घेऊन त्याचा गुणाकार करायचा. म्हणजे ह्या 2 गुणिले 2 मधला 1 2 घेतला, ह्या 2 गुणिले 2 मधला 1 घेतला आणि या 3 गुणिले 3 मधला 1 घेतला, त्याचा गुणाकार आला 12. म्हणजेच वर्गमुळात 144चा जे वर्गमूळ आहे ते काय आहे, 12. म्हणजे 12चा वर्ग 144 हे आपल्याला माहीत आहे. आता त्याचप्रमाणे 324चे वर्गमूळ काढायला सांगितले, ते पण आपण त्याच पद्धतीने काढले. मग वर्गमुळात 324 बरोबर 18 म्हणजे 18चा वर्ग 324 आहे हे आपल्याला माहीत आहे, पण तो या पद्धतीने आपण काढलेला आहे. 30